तर याच्यात इंद्रायणी ठेवते तांदूळ आणि हे आहे ना डब्यात भरून ठेवणार आणि ही गोणीतले तशीच राहू देणार सध्या. चला त्याच्यात भरून ठेवते. आणि ही शेणकोळसा आहे ना ती पुडी टाकून घेते खाली तळाला. तर ते डॉक्टर आहे ना त्यांच्या आई बनवतात कोल्हापूरमध्ये. तर त्यांनी तिथून त्यांना आम्ही सांगितलं होतं, मग त्यांनी 1 किलोचा पाठवलेला आहे. तर कोल्हापूरवरून मसाला आलेला आहे आमचा काळा मसाला. तर तुम्हाला मी दाखवते. मध्ये आली मी बघण्यासाठी. तर ही पण एक मला आवडलेली बघू शकता. बघू आता त्यात लागतं का नाही लागत. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली. तुम्ही या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे मी स्वयंपाक करते. माझ्या चपात्या पण झालेल्या आहे आणि इथे मस्त करते मी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये पालक मिक्स पालक डाळ. उडदाची डाळ तुम्ही कधी खाल्ली का? तर कधी तुरीची डाळीत करतात, कोणी मसूरच्या मुगाच्या करतात, पण उडदाच्या डाळीत कधीच बघितलेली नसेल तर मी करते ते पण मातीच्या भांड्यामध्ये. तुम्हाला दाखवू शकता अशी उडदाची डाळ आणि मस्त ना त्याच्यात पालक टाकली भरपूर. उडदाची डाळ कमी घेतली तर असं मस्त घोटून घेतलेलं आहे आणि इथे कियालासाठी काढलेली आहे. इथे पातेलं ठेवलं तर लाईट गेली म्हणून अंधारे. तर आता मस्त फोडणी देणार. आणि मी इथे ना लसूण हिरवी मिरची कुटून घेतलेली मस्त. तर आता तेल टाकते आणि मस्त मातीच्या भांड्यात छान चव येते. तेल टाकते आता. शकता जिरे मस्त झालेली आहे फ्राय मस्त. तर बघू शकता जिरे मस्त फ्राय झाले. आता लसूण आणि हिरवी मिरची टाकणार. लसूण भरपूर घेतलं आहे मी. लसूण छान लागतो याच्यात उडदाच्या डाळीत. त्याच्यात थोडीशी साधी मिरची आणि हळद आणि आपली डाळ लगेच. तर बघू शकता आपली पालक डाळ मस्त टाकलेली आहे. घट्टच राहू देणार, पोळीसोबतच खायची आम्हाला. आणि अजून थोडंसं पाणी घेते. तर एवढं पाणी टाकलेलं आहे मी बघू शकता. मस्त मातीच्या भांड्यात उडदाची पालक डाळ रेडी होईल. आणि इथे मीठ. त्याच्यानंतर मग एक्सरसाइज करायची. घरातलं झाडून काढलेलं आहे. आणि आज ना माझ्या बहिणीचा मुलगा पण आला आहे अर्णव, त्याला भेटवतेस थोड्या वेळाने. तर आता मी एक्सरसाइज करणार. आणि आज तांदूळ पण भरून ठेवायचे मेन म्हणजे, कारण आता असं वातावरण आहे ना तर लवकर ते हे होतात. तर ते ड्रम काढायचे आहे आणि ड्रममध्ये तांदूळ भरून ठेवायचे. तर ते भरेल तेव्हा बोलील म्हणजे दाखवेलच तुम्हाला कशी भरते. त्याच्यात त्या पुड्या टाकणार ज्या मी टाकते नेहमी. याच्यात काय कीड लागत नाही वर्षभर त्या पुड्या टाकते ना मी, व्लॉग केलेले मागे. तर त्याच पुड्या टाकणार एक एक. तर चला आता स्वयंपाक झाला. आता कियाला जेवण देते त्याच्यानंतर बोलते तुमच्या शकता. आपली डाळ एकदम मस्त उकळून रेडी झालेली आहे. आता गॅस ऑफ करते. इथे आपली उडदाची डाळ मस्त रेडी आहे पालक टाकून मातीच्या भांड्यात. चला आता बोलते नंतर. तर इथे विहान आणि अर्णवला मस्त जेवण दिलेलं आहे. पालक डाळ, पोळी, भात. बरं का टेस्ट अर्णव माझ्या हातचं जेवण. हां असं हां खा. छान आहे. आवडलं का तुला? विहान बघ बरं कसं आहे. छान आहे. तिखटच खायचं. आता मोठे झाले ना तुम्ही. पाणी आण देऊ का? तर मस्त एक्सरसाइज झाली. मुलांना जेवण पण दिलं तुम्ही बघितलं असेल. तर अर्णवनी
पहिल्यांदा फिनिश केलं सगळं. 2 पोळ्या, भात आणि थोडंसं वरून उरलंय. तर तो एवढं खात नाही काही, पण त्यांनी पहिल्यांदा फर्स्ट टाइम सगळं फिनिश केलेलं आहे. आणि विहान अजून सुद्धा जेवतोय. चला आता बोलते नंतर. ही चिल्लर पार्टी जमा झाली आहे. विहान अजून जेवण चाललंय. अर्णवने सगळं खाल्लं ना? अर्णव, आवडलं तुला? विहान जेवतो. मस्त मुलाचं जेवण झालं. आता कियाराला देते मी वरण भात. आणि ना आज आता वैभव येत आहे, त्यांचा फोन आला तर मी ना मसाला करायला दिला होता. एक डॉक्टर आहे वैभवच्याच हॉस्पिटलला डॉक्टर आहे, तर त्यांच्या आई करता त्या कोल्हापूरच्या आहे. कोल्हापूरहून तो मसाला माझ्यासाठी खास आणलेला आहे करून. आज मी इतकी खुश झाली ना वैभवने सांगितलं तर 1 किलो मसाला सांगितला होता मी, तो पण कोल्हापुरी मस्त वाव झणझणीत असा. तर मस्त आणलेला आहे. तर तो काचेच्या बरणीत ठेवायचा आहे. तर काचेची बरणी बहुतेक घ्यावं लागेल मला, माझ्याकडे आहे दोन. तर त्याच्यामध्ये ती चिली फ्लेक्स ठेवलेली आहे. याला एअर टाईट त्याचं ते निघून गेलेलं आहे, तर घ्यावंच लागेल एक बरणी. तर बघू कसा मसाला आहे, तुमच्यासोबत पण मी शेअर करते, तुम्हाला पण दाखवते. मस्त कोल्हापुरी काळा मसाला. तर चला आता मी ना केरळ जेवण देते आणि मग बोलते तुमच्याशी. विहानंती खेळत आहे. तिथूनच मारायचं. हा थांब, केरलाकडे पण द्या रे मारायला. केरलाकडे द्या. तांदूळ भरून ठेवायचे आहे. तर ड्रम आणलेले आहे. थोडेसे तांदूळ बाकी आपले दप्तरी नाही काय ते जिरा तांदूळ, तर ते काढून ठेवायचे एका पाठीमध्ये. आणि जे इंद्रायणी तांदूळ त्याच्यात भरून ठेवते, कारण परत हवा लागायची. तर ही इंद्रायणी तांदूळ आहे. तर आता ओढून नेते. तर आता याच्यात आहे ना जे माझ्या आईचे तांदूळ होते ना ते काढून घेते आणि ते एखाद्या डब्यात ठेवून देणार. जिरा तांदूळ, जिरा तांदूळ. आणि इथे पण जिरा तांदूळच आहे, त्या दिवशी घेऊन आलेली मी एक गोणी 15 किलोची. आणि हे असतील, हे किती असेल काय माहिती, मोजून बघावं लागतील. तर याच्यात इंद्रायणी ठेवते तांदूळ आणि हे आहे ना डब्यात भरून ठेवणार. आणि ही गोणीतले तशीच राहू देणार सध्या. चला त्याच्यात भरून ठेवते. आधी ही शेलपॉस आहे ना ती पुडी टाकून घेते खाली तळाला. हे किती असेल काय माहिती, मोजून बघावं लागतील. तर याच्यात इंद्रायणी ठेवते तांदूळ आणि हे आहे ना डब्यात भरून ठेवणार. आणि ही गोणीतले तशीच राहू देणार सध्या. चला त्याच्यात भरून ठेवते. आधी ही शेलपॉस आहे ना ती पुडी टाकून घेते खाली तळाला.
याच्यात इंद्रायणी तांदूळ आणि हा 30 किलोचा कट्टा होता आणि मस्त 55 रुपयाने इंद्रायणी तांदूळ मिळाली. नाही तर आम्ही त्या दिवशी विचारलं होतं कुठे डोंगरे वसतिगृह मैदान आहे तिथे एक्झिबिशन लागलेलं आहे. तर तिथं एक माणूस बसतो म्हणजे तांदूळ डाळी वगैरे गावरान डाळी वगैरे घेऊन. तर त्याला विचारलं होतं की इंद्रायणी तांदूळ काय भाव आहे. डायरेक्ट किती 75 रुपये 70 रुपये किलो होता आणि 75 रुपये तो दुसरा एक होता वेगळा असेल. तर इंद्रायणी 70 रुपये भाव झाला किलो. तर मी हा इंद्रायणी किती लागला असेल हा इंद्रायणी आणलेला आहे 55 रुपये किलो प्रमाणे आणलेला आहे आणि 30 किलोचा कट्टा आहे हा. भरपूर फायदा होतो तर तुम्हाला जास्त तांदूळ आणायचे असतील ना तर नक्की जाऊन नाशिक मिलमध्ये जाऊन तांदूळ घेऊ शकता. आणि त्र्यंबकडे भरपूर मिल आहे पण मी कोणी गावाची मिल आहे ना दोणेगावला तिथली मिल आहे ना तिथून आणते मी. हे ओरिजिनल तिथल्याच लोकांचे तांदूळ असतात शेतातले. खूप फायदा होतो मस्त आणि चवीला पण भारी. निवडलेले तांदूळ त्याच्यात काहीच घाण नाही काहीच खडे वगैरे काहीच नाही. म्हणजे रोज रोज निवडायची गरज नाही भात टाकताना. नुसतं वाटी काढली भात टाकला झालं. तर इथे नाव पण लिहिलेलं आहे त्यांचं बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. इथे लिहिलेलं आहे भास्कर राईस मिल. हिरा जाते या इंद्रायणी तांदूळाची आणि इंद्रायणी चावल. नंतर इथे पत्ता पण आहे भास्कर राईस मिल गट नंबर 119-2 मुक्काम पुणे तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक. आणि मोबाईल नंबर सुद्धा आहे त्याचा बघू शकता. तर तुम्ही ना फोन करून सुद्धा नाशिकमध्ये राहत असेल ना तर तुम्ही फोन करू शकता. तर हा फोन नंबर आहे स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर. ते नाशिकमध्ये सुद्धा त्यांची गाडी येते आणि ते आपल्याला डायरेक्ट घरपोच देतात तांदूळ. तर बघू शकता हे नंबर आहे. करू शकता तुम्ही. तर मी इथे राईस तांदूळ भरून झालेले इंद्रायणी आणि मस्त पॅक लावून ठेवणार आता. त्याच्यात पुडी पण टाकलेली आहे आपली सेल्फॉस जी मी धान्यांना टाकते ती. आणि मस्त पॅक करून ते तांदूळ एकदम पॅकिंग होऊन जातं मस्त बघू शकता. तर इथे झालेले तांदूळ भरून आता मी ठेवून देते. आणि हे आहेत ना हे आता कशा तरी भरून ठेवते आपली जिरा तांदूळ. तर एवढे जिरा तांदूळ आहे आणि अजून इकडे एवढे जिरा तांदूळ आहे. तर ते मी भरून ठेवते कशात तरी आता.
माप पण आहे आणि त्याच्यात ना सेल्फॉस पुडी पण टाकलेली आहे ही. तर हे तांदूळ भरून ठेवते लगेच. तांदूळ याच्यामध्ये. तर आता हे ठेवून देते. वजन करून बघू बरं किती तांदूळ आहे. डब्याचं तर असेल, किती डब्याचं असेल, 1.5 किलो असेल, 1.5-2 किलो, 1.5 किलो असेल डब्याचं. तर 9 किलो आहे, म्हणजे डब्याचं वजन सोडून 8-8.5 किलो तांदूळ आहेत हे. तर आता हे ठेवून देते. तांदूळ आता इथे ठेवून देते. तर तांदूळ ठेवून झालेले मस्त. तर चला आता ड्रम पण ठेवून देते तो दुसऱ्या तांदळाचा. तर इथे आवरून झालेले. डब्बा मस्त ठेवून झाला, ड्रम पण ठेवून झाला आपला तांदळाचा. आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले एकदम. तर आता चहा पण थोड्या वेळाने ठेवणार, दूध तापत ठेवणार. तर जो मसाला आणला ना कोल्हापूरवरून तो तुम्हाला दाखवते आज वैभवने. तर मी घरी केलाच नव्हता मसाला, कारण त्यांचा मसाला मी टेस्ट केला होता. त्यांनी थोडासा दिला होता वैभवकडे छोट्या डब्यामध्ये. इतका छान मसाला होता, म्हणजे इतकी वेगळी टेस्ट लागली होती. आणि कोल्हापूरची तुम्हाला माहितीच आहे मसाले खूपच छान असतात, झणझणीत मस्त असे मसाले असतात, घरगुती मसाले. तर ते डॉक्टर आहे ना, त्यांच्या आई बनवतात कोल्हापूरमध्ये. तर त्यांना आम्ही सांगितलं होतं, मग त्यांनी 1 किलोचा पाठवलेला आहे. तर कोल्हापूरवरून मसाला आलेला आहे आमचा, काळा मसाला. तर तुम्हाला मी दाखवते. तर याच्यात पॅकेटमध्ये दिला. तर त्यामुळे काचीच्या बरणीत ठेवायचा मसाला, त्याचं तेल उडत नाही आणि वास पण उडत नाही वर्षभर. तर मी आधी स्टीलच्या डब्यातच ठेवत होती मसाला, पण काचेच्या बरणीत ठेवायचं ते मला माहीत नव्हतं. काचेच्या बरणीत भरपूर माझ्या वस्तू आहे, मीठ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. धना पावडर ठेवली काचेच्या बरणीत, पण मसाला कधी नव्हता ठेवला. स्टीलच्या डब्यात राहायचा. तर काचेच्या बरणीत ठेवायला लागेल असं वाटतं मला. तुम्हाला दाखवते मसाला. तर बघू शकता असा काळा मसाला आहे. आणि ना 1 किलो सांगितलं होता मी. तर इतकं तेल आहे, असं वास लगेच काढला वास येतो असा. तर बघू शकता असा मसाला, काळा मसाला. तर काळा मसाला म्हणजे आपण नॉनव्हेज वगैरे त्यासाठीच वापरतो जास्त. तर आम्ही तर नॉनव्हेजसाठीच वापरतो, चिकन मटन वगैरे त्याच्यासाठी. तर भरपूर तेल आहे, असं लगेच असं मुठीत असं वाळलं जाईल तो, असं तेल आहे त्याच्यामध्ये भरपूर. तर आता हे याच्यामध्ये काचेच्या बरणीत वगैरे ठेवून देणार. तर कोल्हापूरचा मसाला आहे, कोल्हापूरवरून आलेला आहे, खूपच छान. तर आता ठेवून देणार काचेच्या बरणीमध्ये. मस्त एकदम असं वास खूप छान येतो त्याचा. तर चला बोलते नंतर. आता चहाच्या टाईमला चहा करेल तेव्हा. आणि म्हणून मी ह्यावर्षी मसालाच केला नव्हता घरचा, नाही तर दरवर्षी मसाला करते. म्हणजे दर 1 वर्षाने 1 वर्ष आड मसाला करते. तर मी मागच्या वर्षी मसाला केलेला. तर आता काय तर आता हा मसाला केला 1 किलोचा. आणि त्या बोलल्या की अजून लागत असेल तर अजून मी जाईल मध्ये ना तेव्हा घेऊन येईल. त्या कशा करतच राहतात. आणि कोल्हापूरला तुम्हाला माहिती भरपूर मसाले लागतात. सनसेट झालेला आहे वा. किती मस्त दिसत याच्यात. लिंबूला अजून फुलं आलेले. लिंबू भारी झाले, एकदम हेल्दी झाले पावसामुळे, मस्त झाले. हो, कळ्या पण भरपूर आल्या. मध्ये आलेली बघण्यासाठी. तर ही पण एक मला आवडलेली, बघू शकता. बघू आता
दाखव. हे लोणचं म्हणजे लोणचं बघ सेम आहे. पॅक लागतं का? नाही लागत काय नको. दोन तीन प्रकार रेडी पण ऑर्डर चार नंबर हे एक 4 डिझाईन भेटेल. चांगली नाही त्यात ती मोठी साईज पण मिळेल. मोठी नाही. यात 1 किलो बसेल ना पूर्ण? आरामशी बसेल. 2 किलोची जवळ 2 किलो एक अशी एक क्वालिटी पाहिजे अशी ना. एक मस्त दिसतं पण हे का ते फार शिजर का हे दाखव ना तेलाचं. तर बघू शकता इथे तेलाचं पण छान आहे डिस्पेन्सर. मस्त आहे ना. किती मस्त आहे हे सगळं. कधीतरी वापरू आपण पण नाही चांगलं आहे सर. ते तुटून जाईल का स्टील आहे हे? ठीक आहे. हो ते मिठाचं का ना किती छान आहे दिसलं हे. हां ते ना ते भेटलेले टेबलवर ठेवायला किती छान आहे. तर इथे बघू शकता कप किती छान आहे. वा होतं इथे. वाव हे का किती छान आहे बास्केट. ठेवून द्या ते खाली ठेवा बरणी ती होता. मस्त आहे फ्रीज मॅग्नेट. वेगवेगळे काहीतरी हे घ्या. हे तरी उपयोगात येतं आपल्याला. 69 रुपये. तर इथं सोनीमध्ये आली मस्त बर्नी मला भेटली आहे मसाल्यासाठी. बसेल काय त्यात? हां बसली बरं झालं. मस्त बर्नी घेऊन झाली. आता त्याच्यात मसाला भरून ठेवेल कायम. कोल्हापूरचा आहे ना. हां कोल्हापूरचा मसाला मस्त नवीन आज यूज करायचा का? तर इथे माझा मस्त स्वयंपाक पण झालेला आहे. आणि मी बर्नी आणली होती ही अशी. याच्यात 3-4 प्रकार येतात. 4 प्रकार बघू शकता. तर मग ही ना मी क्लीन करून घेतली मस्त पुसून घेतली. तर अशी पूर्ण क्लीन केली. आता ना मसाला मी याच्यात ठेवणार आहे. खूप छान बर्नी भेटली मला. माझा स्वयंपाक पण झालेला आहे मस्त. हे केलं पोळ्या भात भाजी आणि मस्त हा मसाला वापरलेला आहे मी. तर आता याच्यात भरून ठेवते. तर बघू शकता मस्त मसाला भरून ठेवलेला आहे काळा मसाला. त्याच्यात आता 1 चमचा ठेवते. तर बघू शकता मस्त मसाला भरलेला आहे बर्नीमध्ये. एअरटाईट बर्नी आहे आणि मला अशाच झाकणाचे खूप आवडतात. तर मस्त घेऊन आली आणि मस्त मसाला पण ठेवला भरून बघू शकता. हे ठेवून देते. तर अशा बर्नी झाल्या. याच्यात मी केलेली धना पावडर आहे आणि इथे हे मसाला आणि आपला इथे चिली फ्लेक्स असं आहे. आणि इथे मी ना आज भाज्या पण घेऊन आली. मस्त तांदूळ टोची भाजी आणलेली आहे. तांदूळ टोची मेथीची. तर जेवण झालं की असं निवडून ठेवणार.
तर तेच असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ इथे सेंड करते. आता तांदूळ घालून ठेवले आज आणि मस्त मसाला पण आणला आज वैभवने. तर छान स्वयंपाक पण झाला. आता जेवण करतो. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.